आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बाप रे, संताप। 40 लाखांचे मालेगावात खड्डे, कोटींचा बजेट। उद्या बाप्पा येणार, मात्र बघा फक्त रयत राज्य न्यूजवर। मालेगाव शहरात उद्या गणपती बाप्पांचे आगमन होणार असून मध्यवर्ती गणेश समिती व सामाजिक संस्थांनी गेल्या महिनाभरापासून महानगरपालिकेला या गणपती बाप्पांच्या उत्सवानिमित्त असलेल्या मिरवणूक मार्गावरील सर्व खड्डे बुंजवण्यासाठी निवेदन दिले होते। मात्र उद्या गणपती बाप्पांचे आगमन होणार असून अद्यापपर्यंत महानगरपालिकेकडून मुख्य रस्त्यांवर देखील खड्डे बुंजवण्याची तजवीज केली गेली नाही। आणि रयत राज्य न्यूज ज्यावेळेस या सगळ्या रस्त्यांची आणि खड्ड्यांची शूटिंग करत असताना सायंकाळच्या सुमारास महानगरपालिकेने खड्डे बुंजवण्याची सुरुवात केली असता अक्षरशः खड्डे बुंजवण्यासाठी फक्त कचखडी व वाळू ही टाकण्यात येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले। या गोष्टीचा गणेश भक्तांनी तीव्र शब्दात निषेध केला असून खड्डे बुंजवण्यासाठी जवळपास एका प्रभागाला 40 लाख रुपयांचा खर्च मंजूर झाला असून त्याचप्रमाणे 3 प्रभाग मिळून जवळपास 1,20,00,000 रुपयांचे फक्त खड्डे हे वाळूंनी किंवा कचखडीने बुंजवले जाणार का, असा सवाल देखील गणेश भक्त आज विचारत आहेत। बोला काय अंदाज? इतके मोठे मोठे खड्डे होते, खूप मोठे मोठे पाणी साचले होतं। गाडी जाताना डायरेक्ट गणपतीवर पाणी उडालं आणि अक्षरशः घरून हे वाळू वगैरे भरून इकडे टाकलेले, घरून टाकल्या? हो, घरून टाकलेले सर्व। विजय पवार। मालेगाव महानगरपालिकेला गेल्या 1 महिन्यापूर्वी रामदास काका बोरसे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक निवेदन देण्यात आलेलं होतं की साहेब आपण एक मीटिंग लावा, आढावा बैठक घ्या की मालेगाव शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। पूर्ण मालेगाव शहरात भुयारी गटारींचं काम चालू आहे, ते त्वरित बंद करण्यात यावे, गणेश उत्सवानंतर ते काम सुरू करण्यात यावे। परंतु आज मालेगाव शहराची परिस्थिती अशी आहे की जो कलेक्टर पट्टा स्लम भाग आहे त्या रस्त्यांची इतकी दुरावस्था झालेली आहे, अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे, मंडळांसमोर पाणी साचतं आहे। आता गेल्या 4-5 दिवसापूर्वी आढावा बैठक घेण्यात आली महानगरपालिकेत। माननीय आयुक्त साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांना आदेश केले की बा संबंधित डिपार्टमेंटनी ज्यांनी त्याची कामं लवकरात लवकर मार्गी लावावे। परंतु बांधकाम अभियंता यांनी काही गैरप्रकार महानगरपालिकेत केल्यामुळे ते कुठतरी बाहेरगावी पळालेले आहेत। त्याच्यामुळे गांगुर्डे साहेब आणि चौधरी साहेब यांच्याकडे तो चार्ज देण्यात आला, परंतु त्या 2 माणसांवर एकट्यावर लोड आल्यामुळे मालेगाव शहरात संपूर्ण ठिकाणी अजूनपर्यंत खड्ड्यांचं काम बुजण्याचं काम सुरू झालेलं नाही आहे। पण ते केव्हा होईल ते आता ते गुलदस्त्यामध्ये आहे, परंतु आयुक्त साहेबांनी यांना आदेश केलेले आहेत। आता केव्हा काम करतील, जर काम नाही झालं तर आम्ही मध्यवर्ती गणेश उत्सव समिती आणि रामदास काका बोरसे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खड्ड्यांमध्ये गणपती घेऊन बसू। सर्व गणेश भक्तांना प्रथम गणेश चतुर्थीच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि मालेगाव महानगरपालिका आणि आयुक्त यांचा मी तीव्र शब्दात पहिले निषेध करतो। आम्ही 1 महिन्याआधी मालेगाव मध्यवर्ती उत्सव समितीतर्फे रामदास बोरसे, भरत पाटील, मी स्वतः आणि आमचे काही पदाधिकारी समितीचे सल्लागार लोकांनी महानगरपालिकेला 1 महिन्याआधीच पत्र दिलं। पत्र दिल्यानंतर यांनी आता 2-4 दिवसा पहिले मीटिंग घेतली, आढावा बैठक, आणि त्या आढावा बैठकीत असं सांगितलं की आम्ही आज आणि आत्तापासूनच काम सुरू करणार आहे, परंतु असं काही झालं नाही। आता हे जर मोसम पुलाचं तुम्ही बघितलं तर MPCL वाल्यांनी या अंडरग्राऊंड वायरिंग टाकलेली आहे, अंडरग्राऊंड वायरिंग टाकली। MPCL वाल्यांनी यांना खर्च दिलेला आहे, हा MPCL वाल्यांनी खर्च दिलेला आहे, हा इथून इकडं पूर्ण ही सर्व लाईन गेलेली आहे। मगर MPCL वाल्यांनी पैसे दिल्यानंतर मग महानगरपालिकेचं काम नाही का हे रस्ते बनवायचं?
परंतु त्यांना काही सोयरी सुचत नाही. फक्त आता जे दागदुगीकरण करते ना, तर अजून उद्या गणपती आहे आणि आता ह्या गाड्या येऊन तिथं उभ्या करून दिलेल्या आहेत. फक्त थूक लावून चिपकवून देतील आणि विषय संपवून टाकतील. आता मी या तुमच्या मीडियाद्वारे लोकांना हे सांगू इच्छितो, ज्या ज्या ठिकाणी जे जे काम होईल ते काम त्या लोकांनी त्याचं व्हिडिओ शूटिंग आणि त्याचं फोटो काढून ठेवा. यांनी सांगितलेलं आहे की एका प्रभागाला 40 लाख रुपये आहेत. तर मग 40 लाख रुपयाचं काम करतात का हे? मी आता बघितलंच कशा पद्धतीने एक खड्डा बनवला गेलेला आहे. आता हा जो खड्डा आहे, हा खड्डा जवळपास एकाच महिना झालेला असेल. एकाच महिन्यापासून हा एवढा मोठा खड्डा आहे. उद्या बाप्पाचं आगमन आहे. आमची महानगरपालिका म्हणायची का त्याला ग्रामपंचायत म्हणायचं हेच आम्हाला कळत नाही की वेळेवर ते जागे होतात. समितीकडनं असेल, सामाजिक कार्यकर्ते असतील, अनेक लोकांकडनं त्यांना निवेदन गेलेले आहेत, मागण्या झालेल्या आहेत. पण महापालिका म्हणजे कुंभकर्णच्या जातीची आहे. हा दर्जा आहे का? ही कसकडी टाकून दिली. या पद्धतीचं काम, एक पाऊस पडला ही कसकडी आता पुन्हा निघून जाईल. काय केलं त्यांनी बघा, अशा पद्धतीने टाकलेलं आहे. एखादी मोटरसायकल जर तो स्लिप झाली, त्याला ते दुखापत झालं तर त्याला जबाबदार कोण? मग त्याच्यापेक्षा जो खड्डा होता ना तो चांगला होता. कमीत कमी लोक खड्डा बघून गाडी सुद्धा करून नाव काय? शरद पाटील. बरं, हे तुम्हाला हे खड्डे बुजवण्याचं कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे? बरं, तुम्हाला कधीपासून हे कॉन्ट्रॅक्ट? आम्हाला हे 3 दिवसापासून सांगितलं. पहिले आम्हाला जिथं चिखलाच्या तिथं मुरुम टाकायला लावला आणि जिथं खड्डे असतील तिथं ग्राउंडिंग करायला लावलेली आता. आणि नंतर आता गणपती जसे बसतील त्याच्यानंतर जिथं मिरवणूक मार्ग राहतील त्याच्यावर ग्राउटिंग काही जिथं BMSC असेल तिथं करावं लागेल. तिथं शक्य होईल तेवढं करायचं. बरं, हे खड्डे कशा पद्धतीने बुजवतात? ग्राउटिंगने करावं लागतात ते. पद्धत सांगा त्याची. त्याच्यात खडी टाकून त्याच्यावर डांबर मारायचं आणि नंतर त्याच्यावर डांबराचा रेडी मिक्स माल येतो, हॉट मिक्सचा. त्याच्यावर आतापर्यंत जेवढे बी खड्डे तुम्ही बुजवलेले आहेत ते दिसत आहेत की सगळे खडी टाकलेली. फक्त खडी म्हणजे कुठल्याच प्रकारचा डांबर दिसलेला नाही, कुठल्याच प्रकारचा दिसला नाही. हा पहिला लेअर झाल्यानंतर 4-5 दिवसांनी प्रोसिजर चालू आहे. म्हणजे तुम्हाला उद्या जी मिरवणूक निघणार त्यांच्यासाठी? मिरवणूक उद्या पहिले आगमन होईल. फक्त गणपती मिरवणूक केव्हा निघेल? मिरवणूक जेव्हा गणपतींची विसर्जन होईल तेव्हा मिरवणूक निघतात. अच्छा, बरं. आतापर्यंत किती काम केलंय तुम्ही? किती? आम्ही गणेश कुंडाकडे केलं. कुठल्या कॅम्प गणेश कुंडाकडे केलं ग्राउटिंगचं काम. आता मोसम पूल ते सडा नाक्यापर्यंत फायनल केलं. आता सर्कलचं काम चालू आहे. आता सर्कलचं काम. आणि बाकीच्या ठिकाणी WMचं काम जिथं मुरुम टाकणं शक्य आहे, चिखल आहे तिथं मुरुम टाकलं. कलेक्टर पट्ट्याचा काय विषय? कलेक्टर पट्ट्याचं मुरुम टाकायचं म्हणजे जिथं गणपती बसलेले आहेत त्यांना मुरुम टाकायचं काम चाललेलं आहे, केलेलं आहे. काही पावसामुळे अडचणीवर राहिले गाडी यायला मुरुमाला, जिथे जे शक्य तिथं आपण टाकतो. तुम्हाला आता महापालिकेने केव्हापासून सांगितलं की तुम्हाला हे करण्यासाठी? महापालिकेने आम्हाला 3 दिवसापासून सांगितलं. 3 दिवसापासून.